नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि आता बातम्या पाहणार आहोत सुपरफास्ट। पंतप्रधानांची आज नाशिक आणि नंदुरबारमध्ये सभा होणार आहे। नाशिकच्या पिंपळगावमध्ये सभा होणार आहे। सभेकरता प्रशासन सज्ज झालं असून परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। तसंच मुंबई आग्रा महामार्गावरून येणाऱ्या गाड्यांची तपासणी सुद्धा केली जाते। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचाराकरता आज शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता गोवंडीमध्ये या सभेचं आयोजन आहे। मुंबईमध्ये उद्या राज ठाकरे यांची तोफ झळकणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेरीस मुंबईत पहिली सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे। मुंबईतल्या काळा चौकी परिसरातील शहीद भगतसिंग मैदानामध्ये राज ठाकरेंची सभा होईल। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील प्रचार आणि प्रसार दिवसागणिक शिगेला पोहोचतोय। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यात जंगी सामना रंगलाय। आता शेट्टी यांच्या प्रचारार्थ थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार आहेत। 24 एप्रिलला म्हणजेच बुधवारी मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। लोकसभेच्या 115 जागांसाठीचा प्रचार संपलाय। उद्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे। निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंग यादव, आझम खान, जयप्रताप अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला आहे। तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाकरता प्रचार तोफा थंडावलेला आहे। उद्या तिसऱ्या टप्प्याकरता मतदान होणार आहे। याआधी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर सभांचा धडाका सुरू होता। पवार कुटुंबियांनी बारामतीत मोठी सभा घेतली आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिष्ठेच्या लढती उद्या होणार आहेत। नगरमध्ये सुजय विखे पाटील विरोधात संग्राम जगताप, बारामतीत सुप्रिया सुळे विरोधात कांचन कुल, म्हाड्यामध्ये संजय मामा शिंदे विरोधात रणजितसिंग नाईक निंबाळकर अशा बिग फाईट्स अर्थात महालढती होती। बारामतीच्या आपल्या भाषणात सुप्रिया सुळेंनी मोदी आणि अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। शहांच्या वयापेक्षा माझ्या वडिलांचा राजकीय अनुभव मोठा आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावलाय। तर बारामतीच्या या सभेमध्ये नेहमीच्या खुमासार शैलीमध्ये अजितदादांनी मोदींना चिमटे काढलेत। अजित पवारांविरोधात सभा घेताना मोदी साशंक असतात असं म्हणत अजित पवारांनी चौफेर टीका केली आहे। इंदापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना लक्ष केलंय। मोदींचा बेटी बचावचा नारा सध्या पवार अंमलात आणतात असा सणसणीत टोला फडणवीसांनी लगावलाय। पालघर लोकसभेच्या रणसंग्रामामध्ये बवियाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मित्रपक्षांवरच गंभीर आरोप केलेत। पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांसह सगळेच पक्ष भाजपला पोटनिवडणुकीत विकले गेल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता। मुंबईत सर्वच राजकीय पक्षांनी रविवारचा मुहूर्त साधत पदयात्रा रॅलींवर विशेष भर दिला। सुटीचा दिवस असल्यानं मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांनी भर दिला। उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी टिळकनगरमध्ये रॅली काढली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येतात। कर्नाटकमध्ये गाडीच्या चाकातून रोकड जप्त करण्यात आली। 2.5 कोटींची रक्कम या गाडीच्या चाकामधून जप्त करण्यात आली आहे। निवडणुकीच्या तोंडावर चाकातून एवढी मोठी रक्कम जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ माजली आहे। प्रचाराचा दिवस असल्यामुळे काल रविवार म्हणून ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी मतदारसंघात बाईक रॅली म्हणून काढत प्रचार केलेला आहे। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ही बाईक रॅली एलबीएस मार्गक्रमित झालेली दिसली। आपल्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याकरता नागरिकांनी आंदोलनाचं हत्यार उपसले। घाटकोपर, रामनगर इथल्या सिंहगड आणि सिंधुदुर्ग संस्थेतील झोपडपट्टी धारकांच्या वतीने धरण आंदोलन करत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे। गोव्यात लोकसभेच्या 2 आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या 3 जागांकरता उद्या मतदान होणार आहे। प्रचाराची सांगता झाली आहे। मतदान शांततेत आणि निपक्षपातीपणे पार पाडावं याकरता प्रशासन सज्ज झाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त कुणाल यांनी दिली आहे। पंढरपूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलंय। मराठा क्रांती मोर्चा दरम्यान मोठ्या प्रमाणावर तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, यावर त्यांनी हे आवाहन केलंय। सातारा जिल्ह्यात उरमोडी धरणामुळे विस्थापित झालेल्यांना 30 वर्षांनंतरही अजून पूर्ण न्याय मिळालेला नाहीये। सातारा शहरापासून फक्त 7 ते 8 किलोमीटर अंतर असूनही ही सगळ्या गोष्टींपासून माणसं वंचित आहेत। ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांनी प्रचारादरम्यान चक्क मिसळपाववर ताव मारलाय। यावेळी त्यांचा मिसळपाव खातानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। मूळ गुजराती असलेले मनोज कोटक हे मराठमोळ्या पदार्थांवर ताव मारत असल्यानं व्हिडिओला मराठी मतांसोबत जोडले जात आहे। उत्तर पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी मॉर्निंग वॉक करतानाचा प्रचार केलेल्या सुटीचा दिवस असल्यानं काल मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या जास्त असते आणि यामुळे संजय निरुपम
यांनी मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावर भेट देत मतदारांशी संवाद साधला। सध्या नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक आणि माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्यात झुंपलेली आहे। राष्ट्रवादीनं प्रचाराला अनिल कौशिक यांना बोलावल्यावर दशरथ भगत यांचा नगरसेवक गट प्रचारापासून कोसो हात दूर आहे। कल्याण लोकसभेत आगरी मतांसाठी संघर्ष सुरू झाल्याचं चित्र आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना आगरी समाजाच्या बहुतांश संघटनांनी पाठिंबा जाहीर केला, तर शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी मात्र आगरी समाज शिवसेनेच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास व्यक्त केला आहे। मुंबईत फेरीवाल्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मतदानात नोटाचा पर्याय निवडणार असल्याचं म्हटलंय। चांदिवलीतल्या पादचारी रस्त्यांवर फेरीवाल्यांनी ठाण मांडले आणि त्यामुळे नागरिकांनी त्यांना गुलाबाचा फूल देऊन दुकानं हटवण्यास सांगितली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीच्या वतीनं टीव्हीवर भाजप सरकारविरोधात जी जाहिरात दाखवली जाते त्या विरोधात भाजप शिष्टमंडळानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे ही तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रवीण दरेकर देत आहेत। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराच्या मेळाव्यात जमून पुरस्वामी यांनी एक वादग्रस्त विधान केलंय। मतदानाच्या दिवशी तुमच्या बूथवर प्रतिस्पर्धी उमेदवाराला 0 मतं पडली तर तुम्हाला प्रत्येकी 11,000 रुपयांचं बक्षीस देऊ असं पुरस्वामी यांनी म्हटलंय। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। एनआयएनं वर्धात छापा टाकत आयएसआयशी संपर्क असल्याच्या संशयावरून एका महिलेला अटक केली आहे। एनआयए या महिलेला या नागपूरमध्ये आज दाखल करणार आहे। एनआयए महिलेची कसून चौकशी सुद्धा करत आहे। एसटी किंवा विमान प्रवासात तिकिटामध्येच प्रवाशांच्या विम्याचा समावेश असतो, मात्र रेल्वेचे तिकीट काढणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला विम्याचं संरक्षण मिळत नसल्याचं वास्तव आहे। रेल्वेत विम्याचा पर्याय केवळ ऑनलाईन तिकिटावरच असून खिडकीवर तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारे विम्याचं संरक्षण नाही। मध्य आणि हार्बर मार्गावर उन्हात रेल्वे रुळाचं काम करण्याकरता मागील आठवड्यात अघोषित ब्लॉक घेण्यात आला होता, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागलाय। मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर उन्हातील ब्लॉक घेण्यात येणार नसल्यानं पश्चिम रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आणि त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची उन्हाळी विशेष ब्लॉकमधून सुटका झाली आहे। पावसाळ्याला अवघे 2 महिने उरलेले असताना नालेसफाई यावर्षी धीम्या गतीनं सुरू असल्याचं चित्र आहे। दरवर्षी 10 एप्रिल नंतर सुरू होणारी नालेसफाई यंदा 1 एप्रिलचा मुहूर्त गाठलाय, पण नालेसफाईचं काम अद्यापही एप्रिल फुलच ठरलेलं आहे। गेल्या 20 दिवसांमध्ये जेमतेम 20%च काम झाले आणि त्यामुळे 31 मे पर्यंत नालेसफाईचं काम पूर्ण करण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रॅश ड्रायव्हिंग करून स्टंटबाजी करणाऱ्या 14 जणांना वांद्रे पोलिसांच्या एका विशेष पथकानं अटक केली आहे। त्यात एका रिक्षा चालकाचा समावेश आहे। त्याच्याकडून पोलिसांनी रिक्षासह 11 बाईक जप्त करण्यात आलेल्या आहेत। अटकेनंतर या सगळ्यांना समज देऊन न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। मुंबईसह राज्यातील एसटी प्रवाशांकरता आरोग्यदायी असलेल्या जेनेरिक औषधालय आता लवकरच सुरू होणार आहे। 1 जूनला पहिल्या टप्प्यातील 50 एसटी स्थानकांवर जेनेरिक औषधालय सुरू करण्याचा मानस आहे। उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यानं तसंच शीतपेय प्यायल्यामुळे पोटामध्ये मळमळणं, जुलाब तसंच उलटीचा त्रास होण्याच्या तक्रारी मुंबईकरांमध्ये वाढतायत आणि शहरातील सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये हा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होतीये। अंधेरी स्थानकात अलीकडच्या काळात सुसज्ज तिकीट खिडकीसाठी मोकळी जागा उभारण्यात आली आहे। रेल्वे आणि महापालिका हद्दीतील वादामुळे या डेकवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई कोणी करायची याविषयी संभ्रम आहे। आरटीआयनुसार दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरता शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत। मात्र यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील तब्बल 1185 शाळांमधील प्रवेशांकडे पालकांनी पाठ फिरवली आहे। वांद्रे वाहतूक पोलिसांनी एका अँब्युलन्स चालकाला अटक करून त्याच्याकडून 6 बोगस वाहन चालक परवाना हस्तगत केले आहेत। हा चालक एजंट म्हणून काम करत असून आपल्या ओळखीच्या अँब्युलन्स चालकांना बोगस परवाने मिळवून देत असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे। पावसात झाडे पडून वित्त आणि जीवितहानी होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे संबंधितांनी पालिकेच्या पूर्व परवानगीनं आपल्या परिसरातील अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे। कल्याणच्या धरणातील पाणीसाठा पाहता निवडणुका संपताच मे महिन्यात पाणी कपातीत काही अंशी वाढ होण्याची शक्यता आहे। मे महिन्याच्या सुरुवातीला धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेत पाणी कपाती संदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मनमाड शहरातील नांदगाव मार्गावर असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका फ्लॉवर मिलला भीषण आग लागलेली होती आणि 3 तासांच्या प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। भिवंडी शहरातील सोना समाजाच्या देवज्ञ नानी समाज ट्रस्टचा 111वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे। तलवारबाजी, लाठीकाठी, भाला तसंच स्केटिंगची प्रात्यक्षिकं करण्यात आली आहे। उन्हाळ्यापासून बचाव करण्याकरता नाशिकमध्ये चिराग शाह यांनी मळबाची संकल्पना राबवली आहे। नाशिकच्या सांभरलेणी डोंगराच्या पायथ्याशी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं।
माढा लोकसभा मतदारसंघात पाणी हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे। दुष्काळ पाणी टंचाई असताना कृष्णा भीमा या स्थिरीकरणाचा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे। लांब अंतरावरून पाण्याकरता धडपड करावी लागते। पालघरच्या मोखाड्यात पाणी टंचाईनं भीषण रूप धारण केलंय। अनेक तहानलेल्या गावपाड्यांनी मागणी करूनही त्यांना पाणी दिलं जात नाही अशी परिस्थिती आहे। नागपूरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। यावेळी वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक झाडं उन्मळून पडली आहेत आणि त्यामुळे नागरिकांचा तोंडात नुकसान आहे। कल्याण पूर्वेकडील तिसगाव भागात सुरू असलेल्या जत्रेत कुस्तीचा थरार पाहायला मिळाला। इथल्या कुस्तीमध्ये रायगड जिल्ह्याबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील अनेक कुस्तीपटू सहभागी झाले होते। तमिळनाडूच्या त्रिची इथल्या मंदिरामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 7 भाविक ठार झाले, त्यामध्ये 4 महिला भक्तांचा समावेश आहे। या चेंगराचेंगरीत 10 जण जखमी झाले असून त्रायपूर इथल्या सरकारी रुग्णालयात उपचाराकरता त्यांना दाखल करण्यात आलं आहे। श्रीलंकेच्या साखी स्फोटातील मृतांचा आकडा आता वाढल्याचं समोर येत आहे, तर हा आकडा आता तब्बल 250 वर जाऊन पोहोचलाय। तर या हल्ल्यामध्ये 500हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे। सध्या पोलिसांनी या स्फोटाप्रकरणी 13 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। मृतांमध्ये 35 विदेशी नागरिकांचा समावेश आहे। या हल्ल्यामागे नॅशनल सोव्हिएत जमात नावाची अतिरेकी संघटना असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। झहराना हाशमी असं या संघटनेच्या म्होरक्याचं नाव आहे। या बॉम्बस्फोटात तोही मारला गेल्याचं वृत्त आहे, पण या संदर्भात श्रीलंकन सरकारनं अधिकृत पुष्टी केलेली नाही। भारतीय उच्चायुक्तालयानं माहिती दिल्याप्रमाणे श्रीलंका स्फोटात 3 भारतीय नागरिकांचा दुर्दैवी अंत आहे। लोकाशिनी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी या मृतांची नावं आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेत झालेल्या हल्ल्याचा निषेध केलेला आहे। पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेत झालेल्या साखळी स्फोटाचा तीव्र निषेध करणारा ट्विट केलाय। भारत श्रीलंकेतील नागरिकांच्या सोबत उभा आहे असं ट्विट मोदी करत आहेत। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या तिथल्या परिस्थितीची माहिती त्यांच्या ट्विटरवरून सातत्यानं देत आहेत। सुषमा स्वराज यांनी ट्विट करून आपण सातत्यानं भारतीय उच्चायुक्तालयाच्या संपर्कात असल्याचं म्हटलेलं आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील श्रीलंकेच्या पूर्णपणे पाठीशी उभं असल्याचं ट्विट केलंय। श्रीलंकेत झालेल्या बॅड हल्ल्याचा भारताकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय। निरपराध नागरिकांवर झालेला अमानुष हल्ला असल्याचं कोविंद म्हणतात। श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेचा जगभरातील नेत्यांनी निषेध केलाय। ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी हे हल्ले अत्यंत भयावह असल्याचं म्हटलंय, तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डर्न यांनीही याचा निषेध केलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विट करून श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी स्फोटाच्या मालिकेचा निषेध व्यक्त केला। मात्र ट्विट करत असताना त्यांनी हल्ल्यामध्ये मृत झालेल्या व्यक्तींचा आकडा हा तब्बल 138 मिलियन असा टाकल्यानं गोंधळ उडालाय। मात्र ही चूक लक्षात आल्यानंतर पुढच्या काही सेकंदातच हे ट्विट डिलीट झालंय। श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर गोव्यातल्या चर्चची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। गोव्यात 450 वर्षांपूर्वी चर्चेस आहेत आणि यात सी कॅथेड्रल, सेंट झेवियर्स आणि बेसिलिका ऑफ बॉम जीजस यांचा समावेश आहे। पाकिस्तान वारंवार भारताला त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्त्रांची धमकी देतं, मात्र आता भारत त्यांच्या धमक्यांना भिणार नाही। आमच्याकडचे अण्वस्त्र आम्ही दिवाळीसाठी राखून ठेवलेली नाही आहेत अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी परवानगी दिली तर मला वाराणसीतून लढायला आवडेल अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे। त्यामुळे प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून नशीब आजमावण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत। उत्तर प्रदेशातील बाराबंकी, सुलतानपूर, अमेठी आणि रायबरेली या ठिकाणी राहुल गांधींच्या रॅली होणार आहेत। रायबरेलीमधील सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका गांधींची खास रॅली निघणार आहे। राजनाथ सिंग आज राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत। बिकानेरमध्ये राजनाथ सिंग यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। राजस्थानमधल्या 4 जिल्ह्यात ते रॅली काढतील। काँग्रेस लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करेल, पण बहुमत मात्र मिळणार नाही आणि त्यामुळे केंद्रात सरकार स्थापनेकरता आघाडी करावी लागेल असं मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ व्यक्त करतात। मी कोणत्याही शहीदाचा अपमान केलेला नाही असं साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगानं बजावलेल्या नोटीसीला उत्तर देताना त्यांनी आपली बाजू मांडली आहे। भाजपकडून 7 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। त्यात इंदूरमधून भाजपच्या शंकर लालवानी यांना तर उत्तर पूर्व दिल्लीतून मनोज तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटावर आज निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाला आपला अहवाल सादर करणार आहे। चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यापूर्वी तो आयोगाच्या सदस्यांनी पाहून निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं। दिल्लीत भरधाव वेगानं जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्यानं ती एका खांबाला जाऊन आदळली। या भीषण अपघातात कारचे 2 तुकडे झालेत। अपघातामध्ये कारमधील एका मुलाचा मृत्यू आहे। कोलंबियाच्या दक्षिण परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळली। या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झालाय।
5 जण जखमी झालेत। मातीचा ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। राजघराण्यात लवकरच येणाऱ्या नव्या पाहुण्याविषयी लंडनमध्ये प्रचंड उत्सुकता आहे। प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलला मुलगा होणार की मुलगी याविषयी सध्या चर्चा रंगते। लग्न ठरल्यापासून ते मेगन मार्कलनं प्रेग्नन्सीमध्ये केलेल्या विविध स्टाईल्समुळे हे दोघेही कायम चर्चेत आहेत। काल इस्टरच्या प्रार्थनेकरता राजघराण्यातील सदस्य विन्स्टर कॅसलमधल्या सेंट जॉर्ज चॅपलमध्ये हजर होते। राणी एलिझाबेथ यांचा काल 93वा वाढदिवस होता। इस्टरच्या दिवशी आणि जूनमध्ये कलर परेड सादर करून राणीचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा आहे। कॅनडामधल्या क्युबेक आणि ऑन्टारियो इथं पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। परिसरातील नागरिक पुरापासून आपल्या सामानाचा बचाव करतात। कॅनेडियन लष्करी तुकड्या नागरिकांचा पुरापासून बचाव करण्याकरता घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। बर्लिन टाईल पार्क या प्राणी संग्रहालयातील 4 महिन्याच्या अस्वलाच्या पिलाला आणि त्याच्या आईला खास इस्टरची भेट देण्यात आली आहे। पिलाचं आरोग्य सुदृढ राहावं याकरता इस्टर एग मधून बीटचा ज्यूस पिण्याकरता देण्यात आला। यावेळी पिलाचा आनंद पाहण्याकरता प्रेक्षकांनी गर्दी केली होती। भारताच्या जिली दलबेरहानं आशियाई कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे। तिनं भारताच्या कुस्ती स्पर्धेत पदकांचं खातं उघडलंय। जिलीनं 45 किलो वजनी गटात भारताला रौप्य पदक मिळवून दिलंय। मीराबाईनं यंदाच्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेतील 49 किलो वजनी गटात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे। मात्र यंदा काही तांत्रिक नियमांचा फटका बसल्यानं तिला कांस्य पदकापासून वंचित राहावं लागलंय। द्युतीचंदनं महिलांच्या 100 मीटर शर्यतीमध्ये स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत आशियाई ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे। पण महिलांच्या 400 मीटर शर्यतीत हिमा दासला पाठदुखीचा त्रास झाल्यानं स्पर्धा अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे। बेंगळुरूमधल्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगलेल्या सामन्यात बेंगळुरूनं चेन्नईवर एका धावेनं विजय मिळवलाय। शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यामध्ये बेंगळुरूनं चेन्नईला 162 धावांचं आव्हान दिलं होतं। तरुणांच्या पसंतीस टिकटॉक कंपनीनं भारतात ॲपवरील 60 लाखांहून अधिक व्हिडिओ हटवलेले आहेत। गेल्या जुलैपासून आतापर्यंत नियमांचं उल्लंघन करणारे व्हिडिओ ॲपवरून हटवल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय। सुप्रीम कोर्टात टिकटॉक संदर्भात आज सुनावणी। कलंक या चित्रपटानं पहिल्या दिवशी तब्बल 21.60 कोटी रुपयांची कमाई केली। 2019 या वर्षातल्या प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरलाय। त्यानंतर सलग 4थ्या दिवशी या चित्रपटानं 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे। जीवलगा या स्टार प्रवाहावर येणाऱ्या आगामी मालिकेचं शीर्षकगीत प्रकाशित झालंय। स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदोरकर, मधुरा देशपांडे या बड्या सुपरस्टार्सना घेऊन ही मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे। या गाण्याला संगीतकार निलेश मोहरींना स्वरांचा साथ